मंडळी, काही लोकांच्या आयुष्यामध्ये सर्व काही मौज मजेमध्ये चाललेलं असतं. हसतं खेळतं कुटुंब असते घरामध्ये. जर महिला असेल तिचा नवरा असतो, काही मुलं असतात, सासू सासरे, असं काही भरलं पुरलेलं घर असते. आणि जर पुरुष असेल तर त्याची पत्नी असते, मुलं असते. अशा प्रकारचं ज्यांचं त्यांचं कुटुंब ज्याच्या त्यांच्यासाठी हसतं खेळतं असते, सर्व काही नीटनेटकं चाललेलं असते. मात्र अशामध्ये जेव्हा एखादा पुरुष किंवा एखादी महिला अशा अनैतिक संबंधामध्ये पडतात आणि त्यानंतर मात्र हे हसतं खेळतं घर उद्ध्वस्त होत असते, मुलं उघड्यावर पडत असतात. आणि आजची घटना अशाच प्रकारची आहे. एक महिला, या महिलेचे घरामध्ये नवराही होता आणि घरात 3 मुलं खेळत होती. तरी ही महिला एका बाहेरच्या पुरुषाच्या प्रेमात पडली आणि त्यानंतर मात्र आपल्या जीवाला मुकली. काय आहे हा संपूर्ण प्रकार, हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, घटना आहे उत्तर प्रदेश राज्याच्या सिद्धार्थनगर जिल्ह्यामध्येच एक बांसी असं गाव आहे. आणि या गावामध्ये एक महिला राहत होती आपल्या नवऱ्यासोबत. या महिलेचे 3 मुलं होते. महिलेचं नाव प्रीती आणि ह्या महिलेचं मागील 15 वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं. मुलं आता चांगली मोठाली झालेली होती आणि नवरा अधूनमधून असं काही गावामध्ये काम मिळत नसल्यामुळं काही कामानिमित्त तो बाहेर जात असायचा आणि कधी तो आपल्या गावामध्ये मग शेतशिवारामध्ये जाऊन रोजमजुरी करत असायचा. आणि नवरा जेव्हा अशा प्रकारे बाहेर जात होता त्यावेळेस या महिलेच्या शारीरिक वासना मात्र हिला शांत बसू देत नव्हत्या. 3 मुलं, घरात नवरा, सासू सासरे, अशा प्रकारचं भरलेलं घर होतं, हसतं खेळतं घर होतं. तरी ही महिला एका तरुण मुलाच्या प्रेमात पडली आणि तो मुलगा हिच्या माहेरचा मुलगा होता. तो अधूनमधून हिच्या गावाकडे यायचा, तर ही अधूनमधून आपल्या माहेरी जात असायची. आणि या महिलेचं माहेर होतं बस्ती जिल्ह्यामध्ये एका खेडेगावातली ही महिला मूळ राहणारी होती. हिचं माहेर तेथील होतं आणि या महिलेचं लग्न सिद्धार्थनगर येथील बांस या गावामध्ये झालेलं होतं. आता ह्या जेव्हा अधूनमधून माहेरी जात असायची आणि नवरा घरी राहत नसल्यामुळं मग ही काही दिवस माहेरीत राहत असायची. आणि अशामध्येच एक अविवाहित तरुण होता 20-22 वर्षाचा आणि तो तरुण मग या महिलेच्या संपर्कामध्ये आला. महिला सुद्धा एक त्याच्याकडं वासनेच्या नजरेने पाहत होती आणि तोही तारुण्यात आलेला तरुण होता. तर तो सुद्धा तरुण मग या महिलेच्या प्रेमात पडला. त्या तरुणाचं नाव होतं दिलीप अग्रहरी आणि तो दिलीप नावाचा मुलगा मग या महिलेच्या प्रेमात पडला. महिला जेव्हा माहेरी राहत असायची तर मग या महिलेची आणि त्याच्या भेटी होत असायच्या आणि ही महिला मग त्याच्यासोबत शारीरिक संबंधामध्ये पडली. जेव्हा ही महिला या मुलासोबत अनैतिक संबंधात पडली, शारीरिक संबंधात पडली, तर मग या महिलेला आता तिच्या घरी जावं वाटत नव्हतं. नवरा इकडं घरी यायचा आणि पत्नीला फोन करायचा की आता मी घरी आलेला आहे आणि तू आता परत ये. पण या महिलेचा जीव त्या दिलीपमध्ये गुंतलेला होता. ह्यासाठी ही आता माहेरून आपल्या घरी जायला काय मात्र तयारच होत नव्हती. कसा बसा त्या महिलेचा नवरा येऊन या महिलेला आपल्या घरी नेण्याचा प्रयत्न करायचा आणि घरी गेल्याच्या नंतर ही महिला काही दिवस त्याच्यासोबत राहायची आणि त्यानंतर मात्र अजून परत आपल्या माहेरी निघून जायची. आता या महिलेचं असं काय चालू आहे असं नवऱ्यालाही काही समजत नव्हतं. आणि असंच काही दिवस चालत असतानाच मग नवऱ्यालाही कळालं की ही महिला एका दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडलेली आहे. मग त्यानंतर नवऱ्यानेही तिला समजावण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या आईवडिलांनीही तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण ही जी महिला होती ही मात्र आपल्या नवऱ्याचंही ऐकायला तयार नव्हती आणि आपल्या आईवडिलांचंही ऐकायला तयार नव्हती. शेवटी नवराही एक शांत स्वभावाचा होता. त्यालाही वाटत होतं की आपली 2-3 मुलं आहेत. जर पत्नी आज आपली भटकली असेल तर उद्या आपल्या परत घरी येईल, त्यासाठी तो तिची वाट पाहत होता. पण ही महिला जी होती तिच्या डोक्यामध्ये एका प्रकारचं आता हे भूत शिरलेलं होतं की हिला आता त्या मुलाशिवाय करमतच नव्हतं. आणि हा नवरा मात्र आता घरी यायचा आणि त्यानंतर मग पत्नी घरी राहत नसल्यामुळं हा सुद्धा मग आता आणखीन कुठंतरी काम करण्यासाठी निघून जात असायचा. याने सुद्धा आता तिला तिच्या मनावर सोडलेलं होतं. या दोघांचा अजून घटस्फोट झालेला नव्हता किंवा असे काही मोठे वादविवाद सुद्धा झालेले नव्हते. पण ह्या महिलेच्या मनामध्ये एका प्रकारचं हे बाहेरचं प्रेम प्रकरण भरलेलं होतं आणि हे तिच्या नवऱ्याला माहीत होतं. आणि नवरा तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता पण महिला मात्र ऐकत नव्हती आणि ही महिला नेहमी आपल्या माहेरी जाऊन राहत असायची. जरी ही आपल्या सासरी आली, आपल्या घरी जरी आली तरी मग तिथून ती आपल्या प्रियकराला आपल्या या घरी बोलवून घेत असायची. आणि हे काही संपूर्ण जे होतं यांचं दोघांचे जे अनैतिक संबंध होते त्या महिलेच्या माहेरी सुद्धा काही लोकांना कळालेले होते आणि हिच्या सासरीच्या गावामध्ये सुद्धा या महिलेच्या अनैतिक संबंधाबद्दल संपूर्ण गावाला कळालेलं होतं. आता एवढं असतानाही या महिलेला वाटत होतं, एवढी सूट दिलेली होती नवऱ्यानं, तरी या महिलेला वाटत होतं की आता आपण कुठंतरी दोघांनी जाऊन राहावं. त्या मुलाशिवाय हिला करमत नव्हतं आणि ह्या
अनैतिक संबंधामध्येच आणि यांच्या दररोजच्या अशा काही शारीरिक संबंधामध्ये ही जी महिला होती बरेच दिवसापासून आपल्या नवऱ्याच्या संपर्कात तर नव्हतीच, पण आता ही जेव्हा प्रियकराच्या संपर्कामध्ये सतत आलेली होती तर अशामध्ये ही महिला मग गरोदर राहिली. आता ही महिला त्या मुलाकडून गरोदर राहिलेली होती आणि आता ही महिला त्याला म्हणत होती की मी तुझ्या मुलाची आई होणार आहे, तर ह्यासाठी आपण आता लवकरात लवकर लग्न करायला हवं. तो मुलगा या महिलेला म्हणत होता की मी आता तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही, कारण मी अविवाहित आहे आणि तू 3 मुलांची आई आहेस. हे जे बाळ आहे हे तुझ्या नवऱ्याचं आहे असं सांगून तू तुझ्या नवऱ्यासोबत जे आहे ते पुढील दिवस तू तुझ्या नवऱ्यासोबत घालव, पण मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. पण या महिलेच्या मनामध्ये त्याच्याविषयी एवढं काही खूळ भरलेलं होतं, एवढं काही वेळ भरलेलं होतं की ही महिला त्या तरुणाशिवाय राहूच शकत नव्हती. आणि ही नेहमी त्याच्यासोबत हट्ट धरत असायची की आपण आता लग्न करूया. त्या मुलाला फक्त या महिलेसोबत मौज मजा करायची होती, तिच्यासोबत शारीरिक संबंध करून तिला सोडून द्यायचं होतं, तिच्यासोबत लग्न करून तिला कायमचं आपल्यासोबत पत्नी बनवून ठेवायचं नव्हतं. पण ह्या महिलेच्या मनामध्ये मात्र त्याच्यासोबत लग्न करून आता पुढील आयुष्य आपण सोबत जगायचं अशी ती आता स्वप्न पाहत होती. आणि मग जेव्हा या मुलाकडे ही अशा प्रकारे सततच हट्ट धरत असायची, तर मग आता हा मुलगाही आता वैतागलेला होता की ही महिला काय आता मला चैन पडू देणार नाही, ही महिला आता माझ्या अशाच पाठीमागे लागेल आणि या महिलेपासून आता आपण काहीतरी सुटका मिळवायला हवी. ह्यासाठी त्या मुलाने 20 नोव्हेंबर 2025च्या दिवशी तिला बस्ती या ठिकाणी बोलवलं आणि तिला सांगितलं की आपण आता तिथून पळून जाऊया आणि त्यानंतर कुठेतरी जाऊन आपण लग्न करूया आणि आता दोघंच खुशाल सोबत पुढील आयुष्य जगूया, अशा प्रकारे त्या महिलेला सांगितलं. आणि ही महिलेला आता त्याच्यावर एवढा काही विश्वास होता की तिच्या नवऱ्यावर इतर कोणावरही तेवढा विश्वास त्या महिलेला नव्हता. आणि त्याच्या विश्वासावर मग ही महिला थेट बस्ती शहरामध्ये जाऊन पोहोचली. तिथं पोहोचल्याच्या नंतर त्याला जाऊन भेटली आणि त्याने मग दिलीपने तिला सोबत घेतलं आणि त्याने तिथून काही अंतरावर शहराच्या बाहेर नेलं, एका शेतामध्ये नेलं आणि ही महिला त्याच्यासोबत निश्चिंतपणे बसलेली होती. आणि त्यावेळेस या महिलेनं फक्त आपलं एक लहान मूल नेलेलं होतं आणि 2 मुलं जी होती यांना वाऱ्यावरच सोडून दिलेलं होतं. मग त्यांनी तिच्या वडिलांकडे जावं किंवा तिच्या मग आईवडिलांकडे राहावं, हिला त्या 2 मुलांशी काहीही घेणं देणं नव्हतं. एक लहान मुलगा होता, याला सोबत तिने घेतलं आणि ती याच्यासोबत आता निघालेली होती. जसा हा आता हिला एका शेतामध्ये घेऊन गेला आणि तिथं गेल्याच्या नंतर यानं सांगितलं की बघ मी तुला खूप आता वैतागलो आहे, तुला खूप कंटाळलेला आहे, तुला मी कितीही वेळा समजावून सांगितलं तुला समजत नाही, तू माझ्यासोबत सतत लग्नाचा तगादा लावत असतेस आणि ज्या वेळेस आपल्या अनैतिक संबंधाला प्रेम संबंधाला सुरुवात झाली होती त्यावेळेस तुला अगोदर तर माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवलेला नव्हता. तुझा नवरा तुझं घर सोडून राहत होता, तुला सोडून दूर राहत होता, तुझ्या शारीरिक गरजा तुला सतावत होत्या, ह्यासाठी तू माझ्या मागे लागलेली होती आणि ह्यामध्येच मी तुझ्या संपर्कात आलेलं होतं. मग दोघांमध्ये शारीरिक संबंध सुरू होते, तर ह्यामध्ये तू गरजवर राहिलेली आहेस, ह्यामध्ये माझा काही दोष आहे का, अशा प्रकारे तो तिला म्हणजे वाद घालत होता. ती महिला म्हणत होती की माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि तुझ्यासोबत मी एवढ्या दिवसापासून शारीरिक संबंधामध्ये आहे, मी तुझ्या मुलाची सुद्धा आज आई होणार आहे. आता या मुलाला माझा जो नवरा आहे हा स्वीकार करणार नाही आणि या मुलाला मी आता कोणाचं नाव देणार आहे आणि आता या मुलाला मी कोणासोबत घेऊन राहणार आहे, तर या मुलाचा वडील तूच आहेस, तर मला तुझ्यासोबत राहायचं आहे आणि आपण दोघांनी आता लग्न करायचं आहे. अशाच प्रकारचा या महिलेनं अजून सुद्धा तिचा हट्ट धरला आणि त्यानंतर यानं सोबतच एक धारदार चाकू आणलेला होता. त्यानंतर यानं रागाच्या भरामध्ये मग त्या महिलेच्या गळ्यावर थेट वार केला आणि त्या महिलेला तिचा गळा चिरून तिच्या पोटामध्ये काही चाकू भोसकून आणि त्यानंतर त्या महिलेला जागीच संपवलं. जेव्हा ती महिला रक्ताच्या थारोळ्यात जागी कोसळली त्या महिलेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मग याने तिथंच एक दारूची बाटली ठेवली, 2-4 तिथं ग्लास ठेवले आणि त्यानंतर काही पाण्याच्या बाटल्याही तिथं ठेवून दिल्यात आणि तो एक लहान मुलगा सोबत होता, त्या मुलाला हे तिथं रडत ठेवून दिलं आणि त्यानंतर या महिलेचे त्यानं काही कपडे फाडले, तिचं ब्लाऊज फाडले, काही साडी फाडली. अशा प्रकारे त्यानं एका प्रकारे हा आरोप जे आहे काही अशा काही लोकांवर जावं की जे काही अशा महिलांवर अत्याचार करत असतात, त्या महिलांसोबत एका प्रकारचा काही लैंगिक अत्याचार झालेला आहे, हिचा रेप झालेला आहे, अशामध्ये या महिलेची हत्या झाली आहे, असं काही पोलिसांना किंवा इतर लोकांना भासवण्यासाठी त्यानं हा संपूर्ण प्रकार केलेला होता आणि त्यानंतर तो तिथून पळून गेला. आणि त्यानंतर मग आता हे जे तिथं 2 वर्षाचं मूल बसलेलं होतं हा रडत होतं आणि हे मूल रडत असताना मग एक व्यक्ती तिथूनच जवळून जात होता. त्यानं ऐकला की या आढळणामध्ये एक लहान मुलाचा आवाज येत आहे, कुठून येत आहे. त्यानंतर त्यानं जाऊन पाहिलं तर एका झाडीतून हा मुलगा रडत होता बसलेला होता आणि त्याच्या जवळ त्याची आई मृत्युमुखी पडलेली होती. त्या व्यक्तीने त्या मुलाला जवळ घेतलं आणि याची माहिती लगेच पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पोलिसांनी येऊन पंचनामा केला, तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि हे मृतदेहाचे फोटो काढून काही जवळपासच्या
पोलीस स्टेशनमध्ये सर्क्युलेट करण्यात आले आणि त्यानंतर ओळख पटली की ही महिला प्रीती आहे, हे सिद्धार्थनगर बांसी या गावातली राहणारी आहे. आणि त्यानंतर मग तिच्या नवऱ्याजवळ पोलीस जाऊन पोहोचले. पोलिसांना संशय होता की तिच्या नवऱ्याने हिची हत्या केलेली आहे का. आणि ज्यावेळेस पोलिसांनी नवऱ्याला जाऊन विचारपूस करायला सुरुवात केली, सासू सासऱ्यांना विचारपूस करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी सांगितलं की माझी पत्नी बरेच दिवसापासून माझ्याजवळ राहत नाही, ती तिच्या माहेरी राहत होती आणि त्या महिलेचे मागील दिवसापासून दिलीप नावाच्या एका मुलासोबत अनैतिक संबंध जुळले होते आणि ही महिला त्याच्या मुलाची आई सुद्धा होणार होती. हे इथपर्यंत त्यानं तिच्या नवऱ्यानं पोलिसांना सांगितलं आणि माझं आणि तिचं बरेच दिवसापासून हे नातं तुटल्यासारखं होतं, पण आम्ही अजून काही घटस्फोट घेतलेला नव्हता. महिलेला समजावण्याचाच प्रयत्न करत होतो आणि महिला जर आली असती तरी तिला मी माझ्या घरात ठेवलं असतं, पण महिला घरी यायला माझ्या तयार नव्हती. 3 मुलं होते. 3 मुलांच्या तोंडाकडे पाहून मी तिच्या सर्व काही चुका माफ केलेल्या होत्या. तरी पण ती महिला, तिच्या डोक्यामध्ये असं वेळ भरलेलं होतं की तिला त्या दिलीपसोबतच लग्न करायचं होतं. त्यानंतर पोलिसांनी मग दिलीपचा शोध घेतला आणि जवळपासचे काही CCTV फुटेज ते असे काही तपासून पाहिलेले होते. त्यामध्ये सुद्धा दिलीप तिला मोटरसायकलवर घेऊन चाललेला दिसला आणि त्यानंतर मग पोलिसांनी दिलीपला अटक केली. दिलीपला अटक केल्याच्या नंतर दिलीपनं हा संपूर्ण जो प्रकार होता हा पोलिसांना सांगितला होता. आता या संपूर्ण घटनेमध्ये जो हा दोषी आहे दिलीप, याने त्या गरोदर महिलेची हत्या केली आहे. एकतर ती महिला गरोदर होती आणि त्या महिलेची हत्या झाली आणि तिच्या पोटातल्या बाळाची हत्या झाली. अशा प्रकारे त्याच्यावर काही पोलिसांनी गुन्हे नोंद केलेले आहेत, गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यानंतर याला आता पोलिसांनी तुरुंगात पाठवलेलं आहे. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावधान करणे हाच आहे की समाजामध्ये अशाही घटना घडत असतात की 3 मुलं असतात आणि असे मुलं सुद्धा असताना, भरलं पुरलेलं घर असताना सुद्धा अशा महिलांच्या डोक्यामध्ये जेव्हा असे काही वेळ भरलेले असते, इतर काही लोकांच्या संपर्कामध्ये येऊन त्यांच्यासोबत शारीरिक संबंधामध्ये पडून या महिलेनं तर स्वतः त्या प्रियकराचं मूल आपल्या पोटामध्ये वाढवलं होतं, पण त्याने अशा प्रकारे या महिलेला संपवलं होतं. कोणीही अनैतिक संबंधात येतात, पण ते लग्न करण्यासाठी येत नाहीत. कोणी फक्त मौज मजा करण्यासाठी येत असतात, तर कोणी मग त्यानंतर त्याच्यासोबत लग्न करण्याची स्वप्न पाहत असतात आणि हे स्वप्न कधी भंग होतात हे काही सांगता येत नाही. आणि अशा अनैतिक संबंधामध्ये अशी मुलं उघड्यावर पडत असतात आणि अशा मुलांचं आईचं छत्र हिरावलं जात असते, तर कधी वडिलांचं छत्र हिरावलं जात असते. हसतं खेळतं घर उद्ध्वस्त होत असते. तर मंडळी, या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.